नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी. जे पण भाई आपले इंडियन नेव्ही, इंडियन आर्मी याची तयारी करत असतात त्यांच्यासाठी वन ऑफ द बेस्ट ही वेकन्सी राहणार आहे. कारण MR आणि SSR दोन्ही पोस्ट मिळून तुमच्या जागा 6,500पर्यंत जाणार आहेत. म्हणजे विचार जर केला तर याच्या आधी अशा जास्त भरत्या नाही येईल. एकदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा आल्या होत्या. याच्यानंतर ही दुसऱ्यांदा भरती आहे. आणि तुमचं म्हणजे एक लक असं की यामध्ये 2026च्या जागा पण ॲड केलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे ही वन ऑफ द बेस्ट वेकन्सी राहणार आहे. जे पण भाई इंडियन नेव्ही आपले आर्मी याची तयारी करत असतात त्यांच्यासाठी ही वन ऑफ द बेस्ट वेकन्सी. त्यासाठी आपलं शिक्षण किती लागणार आहे, पेपर, ग्राउंड, भरतीची पूर्ण प्रोसेस सगळं व्हिडिओमध्ये पुढं सांगणार आहे मी. ठीक आहे. तर चॅनलला जे पण नवीन असेल, ज्यानं सबस्क्राईब केलं असेल भैया चॅनलला आता सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर आपण व्हिडिओला सुरू करू. सर्वात आधी आपण एक ओव्हरऑल अंदाज घेऊन घ्या तुम्ही कशी वॅकन्सी असणारी. ठीक आहे. तर SSR म्हणजे तुमचं 12वी पासवर ही पोस्ट असते SSR, आणि MR म्हणजे 10वी पासवर. MRचा पेपर काय जास्त हार्ड राहत नाही, अभ्यास केला करू शकते, काही एवढं हार्ड राहत नाही. त्याच्यानंतर तुमचं वय किती असते, हे वयाची अट हे सगळ्यात मेन असते ना, की किती वय, म्हणजे वय माहितीच असेल तुम्हाला. यांनी डायरेक्ट दिले की कुठून कुठपर्यंत आपला जन्म असेल तर आपण या वॅकन्सीसाठी भरू शकतो. ठीक आहे. तर जे पहिलं आहे SSR MR, या दोन्ही पोस्टसाठी 2000 म्हणजे या ठिकाणी यांनी 2025, 26 आणि 26 अशा 3 बॅच तयार केलेले. एकाच वेळेस हे फॉर्म भरून घेतले जाणार. आपले ऑल इंडियामध्ये फॉर्म भरून घेतले जाणार आहे. फॉर्मची डेट पण सांगतो कधी भरून घेतला, पेपर कधी ते पण सांगतो. कारण की जे नोटिफिकेशन आलं आहे नेव्हीकडून त्यामध्ये सगळं मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. तर तुमचं अग्निवीर SSR आणि MR ज्याचा जन्म 1 सप्टेंबर 2004 पासून 19 फेब्रुवारी 2008च्या दरम्यान ते या बॅचसाठी अप्लाय करू शकतात. आणि 1 फेब्रुवारी 2005 ते 31 जुलै 2008 ह्या सेकंडवाल्या बॅचसाठी अप्लाय करू शकतात. ठीक आहे. ही बॅच म्हणजे काय विषय असते, तुम्ही SSR आणि MR या दोन्ही पोस्टसाठी अप्लाय करू शकता. त्यामध्ये तुमचं जर 10वी झाली असेल तुम्ही MR या पोस्ट असते ती MR त्यासाठी अप्लाय करू शकता, आणि 12वी झाली असेल तर SSRसाठी. ठीक आहे. आणि ही तिसरी बॅच, हे जन्म बघू शकता तुम्ही 1 जुलै 2005 पासून 31 डिसेंबर 2008च्या 8च्या दरम्यान तुमचा जन्म असेल तर तुम्ही पोस्टसाठी भैया इलिजिबल आहे या फॉर्मसाठी नेव्हीच्या. ठीक आहे. तर आरामात तुम्ही बघून घ्या नंतर तुमचं वय भरते का. ठीक आहे. वय भरल्याशिवाय तुम्ही काय करू शकत नाही. मेन म्हणजे तुम्ही पकडून चाला 12वीमध्ये असताना बी ही ह्यावर्षी अपडेट आलं आहे 2025मध्ये, की तुम्ही 12वीमध्ये पण असताना तुम्ही परीक्षा देऊ शकता. जर तुमचा संभव रिझल्ट यायचा बाकी अजून तरी पण तुम्ही देऊ शकता, फक्त तुमचं वय भरलं पाहिजे. ठीक आहे. आणि जेव्हा तुमचं फायनल जॉईनिंग असेल तेव्हा तुम्हाला ते मार्कशीट तिथं जमा करावं लागेल. तोपर्यंत तुम्ही म्हणजे तेवढं तुम्हाला ॲडव्हान्टेज दिलं. ठीक आहे. तर तुमचं वय जर भरत असेल, 12वी तुम्ही पास पण नसेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. पण 12वी पासच झालं पाहिजे बा, नाही नापास झालं तर मग काय फायदा नाही तो. ठीक आहे. तर SSRसाठी तुम्ही शैक्षणिक पात्रता बघू शकता. अग्निवीर माहितीच असेल, नेव्ही, आर्मी, एअरफोर्स तिन्ही भरत्या भैया आता अग्निवीर थ्रू केल्या जातात. ठीक आहे. पण अग्निवीर थ्रू केल्यानं सीन असं होतं की या भरतीकडे जास्त कोणाचं लक्ष जात नाही. 4-4 वर्षाचं असते, तुम्हाला माहीतच आहे ते. आणि असं काही नाही, ज्याचा टॅलेंट आहे ते पुढं आपली सर्व्हिस पूर्ण करू शकते. आणि 4 वर्ष पण केलं तर आल्यावर बी तुम्ही करू शकता. म्हणजे ऑल ओव्हर तेच की तुम्ही कमी वयात तुम्ही सर्व्हिस करू न शकता आणि आपलं एक डिफेन्स फील्डमध्ये देशसेवा त्याचा एक अनुभव घेऊन येऊ शकता तुम्ही. ठीक आहे. ज्याला याच्यात इंटरेस्ट आहे भैया तेच याच्यात फॉर्म भरत आहे. ठीक आहे. तर तुम्हाला एक नोकरी पाहिजे, त्यासाठी मी ही वॅकन्सी आणली आहे, वन ऑफ द बेस्ट वॅकन्सी. तुम्ही जर चांगला अभ्यास केला याच्याकडे, म्हणजे कोणी सध्या जास्त ध्यान देत नाही, कारण की ते 4-4 वर्षाचं आल्यामुळं. आणि ज्यांना तरी 4 वर्ष असो का किती वर्ष असो तरी आपल्याला जायचंच भैया, नेव्हीमध्ये जायचंच. त्यासाठी ही भरती चांगली आहे बा. ठीक आहे. तर बघू शकता SSRसाठी तुमचं 12वी पास पाहिजे तुम्ही 50 गुणासह. ठीक आहे. 12वीमध्ये काय पाहिजे, तुमचं सायन्स पाहिजे, मॅथमॅटिक्स, फिजिक्स. नाहीतर तुम्ही जर हे डिप्लोमा जर केला असेल, आपला 2 वर्षाचा 10वीनंतर जे डिप्लोमा असेल तो पण याच्यात चालू शकते SSR पदासाठी. आणि दुसरं सगळ्यात मेन असते MR, हे 10वी पासवर असते बाबा. आपलं 50% गुण तुमचं 10वीमध्ये असणं गरजेचं आहे. शैक्षणिक आपलं शारीरिक पात्रता 155 सेंटीमीटर तुमची हाईट पाहिजे. ठीक आहे.
हे तुम्हाला थोडक्यात सांगितलं. एकदा तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे. तुमचं पेपरचं पॅटर्न कसं असणार आहे, पेपर कधी असणार आहे, फॉर्म कधी भरणं आहे आपल्याला सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर हे बघू शकता इंडियन नेव्ही कशाचं आहे, MRसाठी कोण कोण भरू शकतं, मेल आणि फिमेल दोन्हीसाठी या व्हॅकन्सी राहणार आहे. ठीक आहे. तर तुमचा फॉर्म कधीपासून भरत्या जाणार आहे, सगळ्यात आधी तुम्ही लक्षात घ्या. तुमचा ॲप्लिकेशन हे बघू शकता, ॲप्लिकेशन विंडो फॉर अग्निवीर स्टेज फर्स्ट कधी फॉर्म भरला जाणार आहे, 29 मार्च ते 10 एप्रिलपर्यंत तुमचे फॉर्म चालणार आहे. करेक्शन विंडो 14 ते 16 एप्रिल बघू शकता, 14 ते 16 एप्रिल करेक्शन विंडो. आणि तुमचं भैया यांना पेपरचं हे पण दिले तारीख, कधी तुमचा पेपर असणार आहे, मेमध्येच तुमचा पेपर असणार आहे. 25 म्हणजे 2025 येते, मे 2025मध्ये तुमचा पेपर असणार आहे, मे 2025मध्ये तुमचा रिझल्ट लागणार आहे. त्यानंतर तुमची स्टेज सेकंडली बी तुमची म्हणजे भरती इतक्या स्पीडमध्ये कंप्लीट होणार आहे भैया, खतरनाक स्पीडमध्ये. तर तुमचं पेपर तुम्ही बघू शकता, पेपर कधीपासून आहे, फॉर्म भरला जाणार तुमचे 29 मार्चपासून ते 10 एप्रिलपर्यंत फॉर्म आहे. मेमध्ये तुमचा पेपर आहे, मेमध्ये फायनल काय म्हणते त्याला, स्टेज फर्स्ट डिक्लेरेशन. त्याच्यानंतर दुसरी स्टेज असते याची, दुसऱ्या स्टेजमध्ये तेच तुमचं फिजिकल असते, ते सांगतो तुम्हाला नंतर पुढं. तर मेन तुम्हाला तुमचा फॉर्म कधीपासून भरायचं ते समजलं असेल. ठीक आहे. एज क्रायटेरिया इथं बघून घ्या. हे आता स्पेशल MRसाठी ते मी तुम्हाला दाखवलं, ते कंबाईन होतं दोघांचं. आता MR आणि सगळ्यात जास्त फॉर्म पूर्ण MRमध्येच भरतात. MR म्हणजे तुमचं 10वी पास, पेपर जास्त काही हार्ड राहत नाही, सोपा पेपर आपला अग्निवीर आर्मीसारखा SSC GD ह्या ज्या गोष्टी असतात याच्यासारखा जास्त काही हार्ड राहत नाही. जरा पेपरचा सिलेबस काय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागतात, आणि त्यासाठी मी एक अलग व्हिडिओ बनवीन. तुम्हाला अभ्यास बी कसा करणं आहे हे बी मेन गोष्ट, कारण की तुमचा पेपर जास्त काही दूर नाही आहे आणि सगळ्यासाठीच तेवढाच टाईम आहे. आणि ह्या टायमात ज्यानं मेहनत घेतली चांगली, जॉब तुम्ही घेऊन जासाल भैया. ठीक आहे. तर यासाठी तुमची सिलेक्शन प्रोसेस म्हणजे तुमचं एकदा वय बघून घ्या तुम्ही. हे MRसाठी स्पेशल 1 सप्टेंबर 2004 ते 29 फेब्रुवारी 2008 याच्या दरम्यान असं तुमचा जन्म तुम्ही भरू शकता. 2025च्या बॅचसाठी 2026ची बॅच 1 फेब्रुवारी 2005 ते 31 जुलै 2008. ठीक आहे. ही तिसरी बॅच 1 जुलै 2005 ते 31 डिसेंबर 2008. ह्या मग तुमचं वय ज्याच्यात बसेल झालं तुम्ही त्या बॅचसाठी तुम्ही अप्लाय करू शकता नंतर. ठीक आहे. आणि फिमेलसाठी काय हेच मॅरिटल स्टेटस की तुम्ही अनमॅरिड पाहिजे बा दोघं बी. ड्युरेशन हे तुम्हाला ते सर्व्हिसचं दिले, तुमची सर्व्हिस 4 वर्षाची राहीन, अग्निवीर थ्रू एंट्री राहीन, 1 वर्षात 1 महिना सुट्टी राहीन, तुमचं पेमेंट किती 4 वर्षात एवढं पैसे भेटेन बा. तर याच्यावर तुम्ही नंतर लक्ष द्या, पहिलं तुम्ही तेच पहा तुमचं पेपरचा पॅटर्न कसं असणार आहे. स्टेज 1 सिलेक्शन म्हणजे सरळ सिलेक्शन प्रोसिजर कशी असते याची. तर सिलेक्शन प्रोसिजरचं म्हणायचं गेलं, आता तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन क्लिअर झालं, तुमचं फॉर्म कधी भरणार हे पण क्लिअर झालं. एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये हेच की तुमची MRसाठी भैया तुमचं 10वी पास पाहिजे 50% आणि 12वी पास पाहिजे. 10वी हे जे नोटिफिकेशन आहे तेच ना आपलं 10वी पास 50% MRसाठी आणि 12वी पास 50% SSRसाठी. तर MRसाठी आपण समजून घ्या तुमचं सिलेक्शन प्रोसेस कशी असते. ठीक आहे. तर कुठं गेलं भैया ते सिलेक्शन प्रोसेस, हे बघू शकता तुम्ही, ते सिलेक्शन प्रोसिजर तिथे बघू शकता. स्टेज 1 2025 मे कंडक्टेड इन, हे बघू शकता. स्टेज 1 2025मध्ये मे 2025मध्ये कंडक्ट केला जाणार. म्हणजे तुमचा स्टेज 1मध्ये काय असते, सगळ्यात आधी काय असतं तुमचा पेपर, तो कधी होणार आहे मे 2025 म्हणजे मे महिन्यात होणार आहे तुमचा पेपर सगळ्यात आधी. तर पेपरात असते काय ते बघून घ्या एकदा. ठीक आहे. तर हे बघा इथं ही स्टेज 1 इंडियन नेव्हीची स्टेज 1 म्हणजे तुमचा सगळ्यात आधी पेपर असणार आहे. पेपरमध्ये काय काय असते, हिंदी इंग्लिशमध्ये तुम्ही पेपर देऊ शकता. इथं मराठीत तर नाही आहे, आपला हे एक डिसॲडव्हान्टेज आहे असा, पण ठीक आहे. एवढा काही पेपर हार्ड राहत नाही. हिंदी इंग्लिशमध्ये तुम्ही हिंदीमध्ये म्हणजे हिंदीतच देसान तुम्ही, काही विशेष नाही तसा. 50 क्वेश्चन असणार आहे. 3 सब्जेक्ट कोणते, सायन्स, मॅथमॅटिक आणि GK तिन्ही मिळून 50 क्वेश्चन असतात. टाईम भेटतो तुम्हाला अर्धा घंट्याचा. आणि याच्यात निगेटिव्ह बी असते भैया, एक तुम्हाला बघू द्या किती म्हणजे 1/4चं निगेटिव्ह असते याच्यात. ठीक आहे. तर तुम्हाला समजलं सोप्या भाषेत की एक्झाम पॅटर्न कसा असते. स्टेज 1 असणार आहे तुमचं, आणि हे एक्झामिनेशन फी याचं काही काम नाही. स्टेज 1मध्ये तुमचा पेपर झाल्यावर जे पेपर पास होईल, पेपरचा रिझल्ट बी तुमचा मे महिन्यात पेपर आहे, मे महिन्यातच रिझल्ट लागणार तुमचा, काहीच विषय नाही. तर स्टेज सेकंडमध्ये काय असणार आहे तुमचं हे बघू शकता. आणि स्टेज सेकंड म्हणजे तुमचं PFT आणि रिटर्न एक्झाम. म्हणजे तुमचं स्टेज सेकंडमध्ये
परत एकदा रिटर्न एक्झाम बी असणार आहे आणि तुमचं एक रनिंग बी असणार आहे, ठीक आहे, सेकंड स्टेजमध्ये पण. आणि फर्स्ट स्टेजमध्ये ज्याच्याकडे NCC असेल सी सर्टिफिकेट त्याला फर्स्ट स्टेज द्यायची काम नाही, ते सीधा सेकंड स्टेजला येणार आहे. फर्स्ट स्टेज म्हणजे तुमचा पहिला स्टेजचा जो पेपर तो द्यायचं काम नाही. हिच्यात प्रोसेस थोडी किचकट आहे. म्हणजे बघा एकदा परत, स्टेज 1मध्ये एक एक्झाम होणार आहे 50 मार्काचा, ते जे क्वालिफाय होईल तेच फक्त क्वालिफाय करणे स्टेज सेकंडमध्येच असेल तुम्ही. स्टेज सेकंडमध्ये तुमचा एक परत पेपर बी राहील आणि रनिंग पण राहील, आणि ते एकाच ठिकाणी राहील, एकाच वेळेस राहील. रनिंग झाल्यावर तुमचा पेपर हे बघू शकता PFT आणि तुमचं रिटर्न एक्झामिनेशन, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं मेडिकल आणि विशेष सॉल्ट आहे. तर तुमचं PFT म्हणजे फिजिकल. तर बघा फिजिकल सांगतो मी तुम्हाला कसं असते. स्टेज फर्स्ट समजली तुम्हाला 50 मार्काचा पेपर आहे, जे पण पास होईल स्टेज सेकंडमध्ये जाईल. स्टेज सेकंडमध्ये तुमचं फिजिकल पण होईल आणि पेपर पण होईल. स्टेज सेकंडचा जो पेपर आहे तो पण असाच आहे 50 मार्काचा. बघून घ्या एकदा. हे बघा स्टेज सेकंडची गोष्ट चालू होती इथं. स्टेज सेकंडमध्ये तुमचं पहिलं तुमचं होईल फिजिकल. फिजिकलमध्ये तुमचं होणार आहे 6.5 मिनटात 1600 किलोमीटर. स्क्वॉट्स मारणे 20, पुशअप मारणे 15 आणि नी बेंड नी सिटअप किती 15. मेलसाठी फिमेलसाठी 8 मिनटात 1600, फिमेलने पण 1600चे 8 मिनटात मारणे. पण काही जास्त टाईम नाही आहे, सॉरी म्हणजे आरामात टाईम आहे आपला, काही विशेष नाही एवढा. आणि मेलसाठी 6.5 मिनटं येते, ठीक आहे. स्क्वॉट्स किती आपल्या फिमेलसाठी 15, पुशअप 10 आणि बेंटनी सीट किती आहे 10, ठीक आहे. हे झालं स्टेज सेकंडमध्ये तुमचं फिजिकल झालं. आणि फिजिकल झाल्यावर त्याच दिवशी तुमचं सांगितले द स्टेज सेकंड रिटर्न विल बी कंडक्टेड ओनली फॉर दोज कॅन्डिडेट हू क्वालिफाय PFT, म्हणजे जे रनिंग पास करा आणि त्याच्यासाठी सेकंड स्टेज असणार आहे, आणि ती पण तिथंच असते बहुतेक, ठीक आहे. तर सेकंड स्टेजच्या मध्ये हे पहा, फर्स्ट स्टेज झाली तुमचं 50 मार्काचा पेपर, 5 झाले, सेकंड स्टेजमध्ये आले. स्टेज 1चा विषय संपून गेला. स्टेज सेकंड आली. स्टेज सेकंडमध्ये तुमचं रनिंग झाली. रनिंगमध्ये जे पास होईल परत एकदा पेपर जो राहील तसंच असेल, 50 मार्काचा पेपर राहील डबल तो स्टेज सेकंडमध्ये पण. तेच आपलं सायन्स, मॅथ आणि GK, ठीक आहे. सायन्स, मॅथ, GK 50 मार्काचा. आणि ह्या जो पेपर आहे 50 मार्काचा, याच्यावर तुमचं फायनल मेरिट बनणार आहे, ठीक आहे. सोप्या भाषेत तुम्हाला समजलं असेल तुमचं सिलेक्शन प्रोसिजर कशी आणि काय गोष्टी असणार हे असणार आहे, ठीक आहे. आणि मेडिकलचं बी बघून घ्या एकदा तुमचं. त्याच्यात तुमची हाईट बीट सांगितलं. मिनिमम हाईट फॉर मेल अँड फिमेल इज 157 सेंटीमीटर. टॅटू बिटू काही चालणार नाही बा तुमचं. हे मेडिकलचे नंतर हे बघून घ्या तुम्ही. मेडिकलचं एवढं काही मेन नाही आहे. सगळ्यात मेन तुमचं सिलेक्शन प्रोसिजर कशी आहे आणि पेपरमध्ये काय असणार आहे. आता उरते तुमचं एक सिलेबस आणि एक कट ऑफ बिटऑफ कसं असते लागलं तर याच्यावर मी लागलं ते परत व्हिडिओ बनवीन. त्याच्यात व्यवस्थित सगळ्या गोष्टी सांगेन तुम्हाला. महाराष्ट्रात आपलं किती कॉम्पिटिशन असते, कसा अभ्यास करला तर तुम्ही याच्यात सिलेक्शन घेऊ शकता. आणि भाई इंडियन नेव्ही माहिती तुम्हाला वन ऑफ द बेस्ट जॉब आहे डिफेन्समध्ये. जर तुम्ही 4 वर्षानंतर जर तिथे परमनंट झाले तर तुम्हाला पेन्शन गिन्शन सगळ्या गोष्टी भेटणार आहे. आणि 4 वर्षानंतर आले बी तर भैया आपल्या इकडं चालतेच, आपलं पोलीस भरती येते करू शकता तुम्ही, काही विशेष नाही आहे, ठीक आहे. तर हे थोडक्यात एक बघून घ्या तुमचं तरी काय एक्झाम पॅटर्न कसं आहे. हे MRसाठी, MR म्हणजे आपलं 10वी पाससाठी, ठीक आहे. म्हणजे मागच्या वर्षीचं पॅटर्न आहे. तेच आपलं 50 क्वेश्चन, 50 मार्क आणि 30 मिनिट, ठीक आहे. GK GS, मॅथमॅटिक आणि सायन्स या 3 विषया सगळे क्वेश्चन मिक्स असतात. 50 क्वेश्चन असतात, 50 मार्काचे असतात आणि 30 मिनिट असतात याला, ठीक आहे. हे झालं MR. आणि एक SSRचं बी पोस्ट आहे 12वी पासवर आहे. याचा पेपर थोडा हार्ड असते भैया, सायन्स लागते यासाठी. आणि MRचं बी सही जॉब आहे. MRपेक्षा SSRचा तर 1 नंबर जॉब आहे, काही विशेष नाही त्याच्यामध्ये. ते पण SSR थ्रू अग्निवीर थ्रू एंट्री त्याची पण SSRची, ठीक आहे. तर तुमचा SSRचा बघू शकता 100 क्वेश्चन 100 मार्काला आणि 1 घंट्याचं तुमचं ड्युरेशन. याच्यामध्ये सब्जेक्ट कोणकोणते, इंग्लिश, सायन्स, मॅथमॅटिक आणि जनरल अवेअरनेस. हे कशासाठी, SSRसाठी. हे MRसाठी आपला 10वी पास. MR म्हणजे 10वी पास आणि SSR म्हणजे 12वी पास, ठीक आहे. तर एकदा SSRसाठी तुम्ही बघून घ्या तुमचं वय किती लागणार आहे SSRसाठी, ठीक आहे. SSR म्हणजे तुमचं 12वी पास. हे बघू शकता तुम्ही. हे नोटिफिकेशन आहे आपल्या नेव्हीचं. याच्यात हे SSR दिले. SSR ज्याचं वय भरत असेल दोन्ही फॉर्म भरून टाका, अभ्यास करा, काही विषय नाही, ठीक आहे. तर SSRचं एज तेच बहुतेक 1 सप्टेंबर 2004 ते 29 फेब्रुवारी 2008. हा तेच वय आहे, काही विषय नाही तुमचा. 1 फेब्रुवारी ही बॅच सेकंडसाठी. 1 फेब्रुवारी 2005 ते 31 जुलै 2008. हा तेच एज आहे, काही विषय नाही. आणि याचं सिलेक्शन प्रोसिजर पण तसंच आहे. तुमचा स्टेज 1 होईल, एक पेपर होईल, फक्त पेपर तुमचा 100 मार्काचा असणार, एवढं तिचं डिफरन्स आहे, ठीक आहे. आणि MR म्हणजे तुमचं 10वी आणि SSR म्हणजे 12वी.
ठीक आहे, तर आय थिंक तुमचं सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असेल. तरी एक तुमचा उरते काय इथं फक्त तुमचा सिलेबस उरते आणि कटअप बिटअप कसा असते, अभ्यास कसा करावा लागेल भैया. काऊन की 12वी झाल्यावर तुम्हाला जास्त काही आयडिया लागत. नेहमीच असं सीन आहे की तुमचं जे अभ्यास करायचं वय आहे, नाही तर ज्या म्हणजे करिअर म्हणजे तेच ना, तुम्ही समजतच नाही मला काय करणे काय नाही, कशा गोष्टी अभ्यास कसा करणे ते समजायच्या आताच तुमचं वय निघून जाते. आणि त्या वयाच्या आत तुम्ही जर हे समजलं अभ्यास कसा करणे, नेहमीमध्ये काय विचारलं ते, कुठून प्रश्न येते, काय सगळ्या गोष्टी जर समजल्या, चांगलं तुम्ही सिलेक्शन घेऊ शकता चांगला अभ्यास करून. ठीक आहे, तर ज्यांना सबस्क्राईब केलं नसेल भाऊ सबस्क्राईब करून टाका. याच्यावर मी लागलं ते परत व्हिडिओ बनवणार. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत जय हिंद भाई.